वन्दितु सव्वसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। काल आपण 10 गाथांचं विश्लेषण बघितलं। भिंत आणि चुनखडी हा दृष्टांत घेऊन न्यायक, दर्शक, अपोहक किंवा श्रद्धागुण या दृष्टीने सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्राची, निश्चय नयाची कथन पद्धती आणि व्यवहाराचं कथन या दोहोंचाही आम्ही समग्रतेने अभ्यास केला। आम्हाला निश्चयाची दृष्टी जीवनात प्रधानतेने ग्रहण करायची आहे, पण जोपर्यंत निश्चयाची प्राप्ती आम्हाला होत नाही तोपर्यंत व्यवहार देखील राहणार आहे, प्रश्न तो नाही। आणि म्हणून योग्य रीतीने आम्हाला नयांची चिकित्सा करणं, नय वापरता येणं हे समजायला हवं आहे। कालच्या उदाहरणामध्ये भिंत आणि त्यावर लिंपलेली चुनखडी यांचा संबंध आपण पाहिला। तसाच संबंध न्यायकात्म्याचा परज्ञेयासोबत आहे, दर्शकात्म्याचा दृश्यांसोबत आहे, अपोहक आत्म्याचा अपोह्य परपदार्थांबरोबर आहे। व्यवहारामध्ये चुनखडीमुळे भिंत पांढरी होते म्हणून चुनखडी भिंतीची म्हटली जाते, पण निश्चय नाही भिंत आणि चुनखडी यामध्ये फरक करणार आहे। दोन भिन्न पदार्थ आहे। चुनखडी चुनखडीच आहे, भिंत भिंतच आहे। याप्रमाणे व्यवहारात ज्ञान परज्ञेयांना जाणणारे म्हटले जाते। परज्ञेयाच्या माध्यमातून आत्म्याला ज्ञायक म्हटले जाते, तरी देखील ज्ञायक आणि ज्ञेय भिन्न आहे। ज्ञायक ज्ञायकच आहे आणि ज्ञेय ज्ञेयच आहे। दर्शकात्मा दर्शकच आहे, अपोहक आत्मा अपोहकच आहे। तर निश्चय जर आम्हाला बघायचा असेल तर अगदी कमी शब्दांमध्ये निश्चय प्रतिपादन केला जातो। ज्ञायक, दर्शक, अपोहक, श्रद्धेय असा हा आत्मा, याचा परद्रव्याशी कोणताही संबंध नाही। आता जयसेन आचार्यांनी या गाथेवर परत किंच असं लिहून यावर विशेष स्पष्टीकरण केलेलं आहे। जयसेन आचार्यांची आम्हाला खूबी माहिती आहे की आचार्य काहीतरी स्वतःच त्यांना प्रतिपादन करायचं असेल म्हणजे अमृतचंद्र आचार्यांपेक्षा थोडं वेगळं, तर किंच हे शब्द ठेवून ते आपलं मत त्यावर प्रतिपादन करतात। या गाथेमध्ये देखील त्यांनी हे सांगितलं की जर सर्वज्ञ भगवान परद्रव्याला व्यवहाराने जाणतात, आम्ही सर्वज्ञ भगवंताबद्दल विधान करतो की सर्वज्ञ भगवान निश्चयाने आत्मज्ञ आहे आणि व्यवहाराने सर्वज्ञ आहे। विधान ऐकलं असेल, बऱ्याच ठिकाणी हे वाक्य ऐकल्या जातं, सर्वज्ञ भगवान निश्चय नयाने आत्मज्ञ आहे आणि व्यवहार नयाने तेच सर्वज्ञ आहे। असं का म्हटलं जातं? कारण भगवान आत्मा जे आहे, सर्वज्ञ भगवान जे आहे, हे आत्मस्वरूपामध्ये रमतात आणि त्यांच्या ज्ञानाची अशी स्वच्छत्व शक्ती आहे की त्या ज्ञानाच्या त्या एका पर्यायीमध्ये देखील विश्वाचं पूर्ण म्हणजे अनंत ज्ञेय, अनंत जीव, अनंत पुद्गल, एक धर्म एक अधर्म, आकाश आणि असंख्यात कालाणू या सर्वांचं प्रतिबिंब युगपत पडण्याचं सामर्थ्य त्या त्यांच्या ज्ञान पर्यायीमध्ये आहे। आणि म्हणून
ते त्यांच्या सर्व द्रव्यांना, गुणांना आणि पर्यायांना युगपत जाणतं, अशा तऱ्हेचं कथन केलं जातं. आणि हे पराला जाणणं हे त्यांचं व्यवहारनयाचं कथन आहे असं म्हटलं जातं. आणि निश्चयाने त्यांनी देखील स्वतःची अनंत ज्ञेयांना प्रतिबिंबित करणारी ज्ञान पर्यायच जाणलेली आहे, म्हणून ते आत्मज्ञ आहे असं निश्चय कथन करतो. आता प्रश्न त्यांना असा आला की जर परद्रव्याला व्यवहाराने जाणतात तर निश्चयाने त्यांना सर्वज्ञ म्हणता येणार नाही. म्हणजे व्यवहारनयाने जाणतात आणि व्यवहारनय अभूतार्थ आहे, म्हणून सर्व द्रव्यांना ते जाणतात हे म्हणणं खोटं ठरेल. अशा प्रकारची शंका या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे. याचं निरसन करतात की सर्वज्ञ भगवान आपल्या ज्ञानादी सुखाधिकांना ज्याप्रमाणे तन्मय होऊन जाणतात, बाह्य पदार्थांना ते तशा प्रकारे तन्मय होऊन जाणत नाही. जाणतात तर स्वलाही जाणतात आणि पर ज्ञेयांनाही, अनंत ज्ञेयांना देखील ते सर्वज्ञ जाणतात. पण जाणत असताना स्वज्ञेय म्हणजे आत्मतत्वाशी किंवा आत्म्याच्या अनंत गुणांशी ते तन्मय रूप आहे, कारण ते गुण आणि आत्मा एकच वस्तू आहे. आणि जे परज्ञेयाला जाणतात तर परज्ञेय त्यांच्यापासून सर्वथा पृथक आहे, म्हणून परज्ञेयांना परज्ञेय रूप जाणतात, म्हणून तन्मय होऊन जाणत नाही. हे परद्रव्य आहे असं ते जाणतात, म्हणून ते परद्रव्याने व्यवहाराने जाणतात हे म्हटल्या जातं. तसेच दुसऱ्यांच्या सुखादिकांना आपल्या सुखादीप्रमाणे तन्मय होऊन जाणतील, तर ज्याप्रमाणे आपल्या सुखाच्या संवेदनेने ते सुखी होतात, त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या सुखदुःखांनी ते सुखी किंवा दुःखी व्हायला पाहिजे. जर आम्ही म्हटलं की ते दुसऱ्याशी देखील तन्मय होऊन जाणतात, तर काय व्हायला पाहिजे? जीव तर अनंत जीव आहे आणि अनंत जीवांचं प्रत्येकाचं सुखदुःख वेगवेगळं आहे आणि ते जाणत आहे, प्रत्येक जीवाला जाणत आहे, तर प्रत्येकाच्या सुखदुःखाला ते तन्मयतेने अनुभव करतील. तर ते सुखाची अनुभूती घेतील की दुःखाची अनुभूती घेतील की स्वतःच्या आत्मपरिणामाची अनुभूती घेतील. जर दुसऱ्यांच्या सुखदुःखाची अनुभूती घेतली तर ते अनंत सुखी म्हटल्या जाणार नाही, कारण त्यांचं सुख वेगळ्या क्वालिटीचं आहे. सांसारिक जीवांचं सुख असेल ते वेगळ्या क्वालिटीचं आहे. क्वालिटीज मध्ये अंतर असल्यामुळे ते सुख इंद्रियजन्य सुख आहे, त्यांचं अतिंद्रिय सुख आहे. आणि त्या सुखाला जर ते तन्मयतेने अनुभव करतील तर त्यांची वितरागता खंडित होईल, वितराग ते राहू शकणार नाही. दुसऱ्यांचं ही सुख त्यांनी तन्मयतेने अनुभव केलं, म्हणून सुखी दुःखी झाले असते, पण आम्हाला प्रत्यक्षामध्ये असं दिसत नाही. दुसऱ्यांच्या सुखदुःखाला ते जाणतात, दुसऱ्यांना ते जाणतात, पण त्यांना तन्मय होऊन ते जाणत नाही. तर दुसऱ्यांच्या सुखदुःखाला जाणून ते स्वतः सुखी दुःखी होत नाही. आपल्या सुखाच्या संवेदनेच्या अपेक्षेने सर्वज्ञांचे ज्ञान निश्चय रूपच आहे. जरी व्यवहाराने सर्वज्ञता म्हटली असली तरी देखील ते त्यांचं व्यवहार अभूतार्थ रूपाचा नाही, तो सत्य व्यवहार आहे. ते जर जाणत आहे परद्रव्याला, ते पूर्ण द्रव्याला जाणतात. हा सत्य भाग त्या ठिकाणी नाकारता येत नाही. तरीही पराच्या सुखाला जाणणारे सर्वज्ञाचे ज्ञान निश्चय नयानेच आहे, वास्तविक आहे, खरेच आहे, काल्पनिक नाही. ही गोष्ट त्यांनी स्पष्ट केली. आणि या 10 गाथांच्या माध्यमातून चुनखडीचा दृष्टांत देऊन निश्चय नय आणि व्यवहार नयाने आत्म्याच्या न्यायक स्वभावाचं स्पष्टीकरण आपण बघितलं. या जगात चेतन स्वभावी अर्थात पाहणे जाणणे रूप जे आत्मतत्व आहे ते ज्ञान गुण संपन्न आहे. शरीर, मन, वचन, पुद्गल द्रव्य
हे व्यवहाराने आत्म्याचे ध्येय आहे. शरीर, आमचं जे शरीर आहे हेही परद्रव्य आहे जीवासाठी, आणि या शरीराला केवळ आत्मा जाणणार आहे. अर्थात ज्ञान ज्ञान रूपच आहे, परद्रव्य परद्रव्य रूपच आहे. ज्ञान परद्रव्य रूप होत नाही आणि परद्रव्याला ज्ञान स्पर्श पण करू शकत नाही. ज्ञान ज्ञान रूप राहून परज्ञेय किंवा लोकाला जाणतो. आत्मा परद्रव्याला जाणतो हे व्यवहार कथन आहे. आत्मा ज्ञायक स्वभावी आत्म्याला जाणतो. इथेही ज्ञायक आत्मा आणि जाणणारा असा भेद केला, आणि म्हणून हे देखील सद्भूत व्यवहार नयाचे कथन आहे. तर आत्मा न्यायक रूपच आहे हे निश्चय कथन आहे. म्हणजे प्रथमतः पहिल्या गाथांमध्ये कर्ता भोक्ता, नंतर कर्म आणि भोग्य या संबंधाचा निषेध केला, आणि आता इथे ज्ञाता ज्ञेय या व्यवहाराचाही निषेध करून न्यायक म्हणजे न्यायकच आहे या निश्चयाची स्थापना केली. या 10 गाथांचा जर प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला पाहायचा असेल तर आम्ही असं म्हणू शकतो की आम्हाला परम शांतीची आराधना करायची आहे. परमशांतीच आमच्या जीवनात उपास्य आहे, तीच आम्हाला प्राप्त करायची आहे. प्रत्येकाचं अंतिम निश्चिती ही आहे की मला परम शांती, अतिंद्रिय आनंद जीवनात प्राप्त व्हायला पाहिजे. आणि यासाठी सर्व विकल्पांना, म्हणजे तो कर्ता कर्म असेल, भोक्ता भोग्य असेल, ज्ञाता ज्ञेय असेल, दृश्य दृश्यमान असेल, अपोहक असेल, परद्रव्य असेल, या सगळ्या विकल्पांना बाजूला हटवून आम्हाला आमच्या चैतन्य तत्वामध्ये तल्लीन होता येतं का? आम्हाला काही दिवसातले काही समय आम्हाला असे मिळतात का, हे आम्हाला बघायचंय. त्यावेळेला फक्त मी माझ्या आत्मतत्वाचाच विचार करेल, त्यामध्येच लीन राहील आणि त्याचंच मी अनुसरण करेल. अशा प्रकारे श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्याची परिणती एक रूपाने परिणत झालेली दिसते का, हे आम्हाला अंतर्मुख होऊन अवलोकन करायचंय. सामायिक करताना आम्ही ही गोष्ट बघू शकतो, किंवा स्वतःला 2 मिनिट 5 मिनिट कोणत्याही कार्यामध्ये बाह्य विकल्पामध्ये न अडकविता स्वस्थ बसून, स्वस्थ याचा अर्थ स्वमध्ये स्थित होऊन, म्हणजे अंतर्मुख होऊन आम्ही आमच्या आत्मतत्वाचं वेदन करण्याचा प्रयत्न आम्हाला जीवनात करायचा आहे. सामायिकाचे शब्द देखील जिथे विराम पावतील आणि त्या सामायिकाचा जो गाभा आहे त्या गाभ्यामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करू, तो जेव्हा आमच्या श्रुतज्ञानाचा विषय बनेल आणि आमची एक देश शुद्धता अभिव्यक्त होईल, अशी पर्याय आम्हाला जीवनात उपलब्ध होऊ शकते का, या दृष्टीने आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आणि यानंतर परत आचार्य 3 कलश या ठिकाणी ठेवणार आहे. या 3 कलशांमध्ये प्रथम कलशामध्ये शुद्ध द्रव्याचं जे निरूपण करणारी जी विवक्षा आहे, त्या दृष्टिकोनातून कशा प्रकारची मान्यता आमची असते आणि जे शुद्धाला जाणत नाही ते कसे मानतात, या दृष्टीने निश्चयाची पुष्टी करणारा हा कलश या ठिकाणी अमृतचंद्र आचार्यांनी ठेवलेला आहे. 215 नंबरचा कलश. शुद्ध द्रव्य निरूपणार्पितमते तत्समुत्पश्यतो नैकद्रव्यगतं च कास्ति किमपि द्रव्यांतरं जातु चेत् ज्ञानं ज्ञेयमवैति यत्तु यदयं शुद्ध स्वभावोदयः किं द्रव्यांतरचुम्बनाकुलधियः तत्त्वाच्चवन्ते जनाः.
शुद्ध द्रव्याचं निरूपण करण्याची विवक्षा ज्याच्या बुद्धीमध्ये आहे, म्हणजे जो आता समीचीन विचार करतोय, शुद्ध आत्मतत्व काय आहे हे ज्याला उपलब्ध झालेलं आहे, शुद्ध आत्म्याचं निरूपण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आता बुद्धीच आहे, जो त्या दृष्टीने विचार करतो आहे आणि जो तत्वांचं अनुभव करतो, आणि ज्यांनी असं तत्व मी कोण आहे अशी अनुभूती ज्यांनी जीवनात घेतली आहे, अशा पुरुषाला, थोडक्यात सम्यक दृष्टी पुरुषाला, ज्याला भेद विज्ञान होऊन ज्यांनी आत्मेची अनुभूती घेतलेली आहे, अशा पुरुषाला एका द्रव्यामध्ये कोणतेही अन्य द्रव्य किंचित मात्र प्रविष्ट झालेले प्रतिभासित होत नाही. कारण त्याच्या जीवनात ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन, या ज्ञानांजनाने त्याचे डोळे उन्मिलित केलेले आहे. आजपर्यंत मिथ्या अंधकाराने जो त्या ठिकाणी समीचीन पाहू शकत नव्हता, ज्याचे अंधकाराने नेत्र मिलित झालेले होते, अशा तऱ्हेने आता याचे नेत्र कोणत्याही कारणाने असेल, स्वभावतः असेल, निसर्गतः असेल, किंवा गुरु उपदेशाच्या माध्यमातून असेल, ज्याचे नेत्र आता उन्मिलित झालेले आहे, त्याला एकमेक काहीही झालेलं दिसत नाही. त्याला प्रत्यक्ष विभाजन रेषा जणू काही तो आखू शकतो की हे माझं आहे आणि याच्या पलीकडे एवढूस देखील परमाणू एवढं द्रव्य देखील माझं असू शकत नाही. ही काटेकोर विभाजन रेषा त्याच्या जीवनात उत्पन्न झालेली आहे, त्याला ज्ञात आहे, आणि म्हणून तो प्रत्येक द्रव्याची स्वतंत्रता जाणून आहे. कोणतंही द्रव्य कोणत्याही द्रव्यामध्ये एकमेक झालं अशी त्याची मान्यता नाही, असं त्याला प्रतिभासित देखील होत नाही. आणि ज्ञानाचा गुणधर्म ज्ञेयाला जाणणं हा आहे. स्वपरप्रकाशकपणा हा ज्ञानाचा स्वभाव आहे, म्हणून ज्ञान ज्ञेयात जाणते. हा तर शुद्ध स्वभावाचा उदय आहे. ते आत्म्यालाही जाणतं आणि परालाही जाणतं. आत्म्याला आत्मरूपाने जाणतो, पराला पररूप आहे असं जाणतो. पराशी तो तन्मय न होता जाणतो आणि आत्मद्रव्याशी तो तन्मय होऊन जाणतो. परंतु हे लोक मात्र ज्ञानाचा अन्य द्रव्याशी स्पर्श होतो. ज्ञानामध्ये ज्ञेय झळकलं, ज्ञानाने ज्ञेयांना जाणलं, तर त्या ज्ञेयाचा ज्ञानात स्पर्श झाला. या मान्यतेमुळे व्याकुळ चित्त होऊन तत्वापासून म्हणजे शुद्ध स्वभावापासून का बरे च्युत होतात. आचार्यांना आश्चर्य वाटतंय की अशा तऱ्हेने हा त्याचा स्वभाव आहे, आणि जर तो स्वभावाला प्राप्त झालं तर केवळ ज्ञानाज्ञेय आहे हे झळकलं म्हणून ज्ञान अशुद्ध झालं अशी मान्यता तरी कुणी कशी काय करू शकतो, हा प्रश्न आचार्यांना पडला आहे. भावार्थ पहा. शुद्ध नयाच्या विवक्षेने तत्वाच्या स्वरूपाचा विचार केला असताना अन्य द्रव्याचा अन्य द्रव्यामध्ये प्रवेश दिसून येत नाही. जी आमची मुळात परिभाषा आहे की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यरूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुणरूप होत नाही. ज्ञान गुण कधी दर्शन गुणाचं कार्य करणार नाही, सुखगुण कधी चारित्र्य गुणाचं कार्य करणार नाही. प्रत्येकाचा ठराविक साचा आहे आणि त्यानुसारच ते आपलं नेमून दिलेलं कार्य निमूटपणे करत आहे. त्यामध्ये कोणत्याही तऱ्हेचा अनादिकालापासून फेरबदल झालेला नाही आणि कधीही होणार देखील नाही. अशा तऱ्हेने एक द्रव्य कोणत्याही तऱ्हेने दुसऱ्यामध्ये प्रविष्ट होऊ शकत नाही. तेव्हा निमित्त नैमित्तिक भाव ही दोन द्रव्यांच्या दोन वर्तमान पर्यायी जरी निमित्त नैमित्तिक भाव सांगितला आहे, तरी समयसारची दृष्टी मात्र अशा तऱ्हेने दोन द्रव्यावर कधीही असत नाही. त्याच्या दृष्टीत निमित्ताची गौणता असते,
आणि तो उपादानाला स्वतःच्या आत्मतत्वाला शांततेने बघून सगळं काही स्वतःशीच त्या ठिकाणी त्याची जबाबदारी स्वतःची स्वतःवर घेतो. परंतु ज्ञानामध्ये ज्ञेयभूत अन्य द्रव्य प्रतिबिंब रूपाने आकार रूपाने प्रतिभासित होतात. ज्याप्रमाणे आरशामध्ये समोर आलेले सगळे पदार्थ जसे दिसतात, त्याप्रमाणे ज्ञानामध्ये देखील अनंत पदार्थांचं युगपत प्रतिबिंबित पडण्याचं सामर्थ्य आहे. अशा या ज्ञानामध्ये अनंत पदार्थ त्याच्या आकार सहित गोळाबेरीज रूपाने नाही, कसंही जाणलं आहे एक वस्तुरूप असं नाही, प्रत्येकाचं पृथक पृथक अस्तित्व त्या ज्ञानामध्ये ते जाणत असतात. ही प्रतिबिंब सामावण्याची स्वच्छता, निर्मलता हा ज्ञानाचा स्वभावच आहे. ज्ञान काही त्यांना ग्रहण करत नाही. त्या आमच्या ज्ञानामध्ये ज्ञेय प्रतिबिंबित झाले याचा अर्थ ज्ञानाने त्याला ग्रहण केलं असं होत नाही. परंतु सामान्य जन निर्मल उपयोगामध्ये अन्य पुद्गलादी परद्रव्यांचा आकार प्रतिभासित झालेला पाहून ज्ञान स्वभावापासून भ्रष्ट होऊन ज्ञानाचा परज्ञेयासह संबंध मांडतात. जसं आम्ही बघितलं होतं की ज्ञेय आणि ज्ञान यांची निकटता बघून ज्ञानामध्ये ज्ञेय आकाराने झळकतात हे बघून हा ज्ञानामध्ये झळकलेला ज्ञेयरूप पदार्थ म्हणजे माझाच आहे अशा प्रकारची एकत्व मान्यता ही अज्ञानीच्या जीवनात असते. आणि जे ज्ञान रूपाने त्याला पाहायला हवं, ज्ञानाची जी कक्षा आहे ती ओलांडायला नको, ती पादाक्रांत करून हा ज्ञेयाच्या प्रांतामध्ये एकमेक होऊन प्रवेश करतो. आणि इथे याची चूक आहे. इथे हा ज्ञेय ज्ञायक संकर दोष करतो. इंद्रियांचे विषय, द्रव्येंद्रिय या सर्वांसोबत हा एकच स्वरूप मान्यता करतो आणि यामध्ये हे मी आहे अशा प्रकारची भ्रमबुद्धी याची जीवनात असते. म्हणून ज्ञानाचा परज्ञेयासह असा संबंध मांडतात आणि ग्रहण करण्याची बुद्धी करतात. आणि जे ज्ञानामध्ये झळकलेलं आहे ते माझंच आहे आणि मला ग्रहण करायचं ही भाव त्यांच्या जीवनात आहे. त्यांची कीव करून आचार्य म्हणतात की हे अज्ञानी तत्वापासून का च्युत होतात. त्यांना आचार्यांना या गोष्टीचा आश्चर्य वाटत आहे की एवढी स्वतंत्रता असताना देखील, ज्ञेय पृथक असताना देखील, हात ग्रहण करू शकत नाही हे सत्य असताना देखील हा जीव अशा प्रकारे का करतो आहे याच्याबद्दल आचार्य आश्चर्य व्यक्त त्या ठिकाणी करतात. स्वाश्रितो निश्चय पराच्या संबंधानी रहित शुद्ध द्रव्याला पाहण्याची दृष्टी म्हणजे निश्चय दृष्टी. स्वाश्रितो निश्चय म्हणजे निश्चय नाही, हा स्वाश्रित कथन करतो, वस्तूची स्वतंत्रता बघतो, शुद्धता पाहतो. ही दृष्टी जी आहे ती निश्चय दृष्टी आहे. आणि या नयाने स्वपर संयुक्त दशेतही दोन्ही द्रव्यांना भिन्न भिन्न बघितलेले आहे. जसं ही आमची आज असमान जातीय द्रव्य पर्याय आहे. अनंत पुद्गल परमाणूंचा मिळून हे शरीर बनलेलं आहे आणि आमचं एक आत्मद्रव्य यांचा जो काही संबंध आहे हा मला एकमेक त्या ठिकाणी दिसतो आहे. संयुक्त दशेमध्ये आम्ही ते अनुभवतो आहे. पण जर ज्ञानी असेल तर ज्ञानी याही संयुक्त दशेमध्ये दोन गोष्टी वेगळ्या आहे हे सहज त्याला जाणता येतं. दोन्हीला तो भिन्न भिन्न बघतो. निश्चय दृष्टीने एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या सत्तेने, गुणाने, पर्यायीने, प्रदेशाने सर्वथा भिन्न आहे. त्यांची सत्ता भिन्न आहे, त्यांचे गुण भिन्न आहे, त्यांच्या पर्यायी भिन्न आहे आणि त्यांचे प्रदेश देखील भिन्न आहे. जरी एका प्रदेशावर कारमान वर्गणा
आणि जीव किंवा कर्म आणि जीव राहतो, तरी देखील कर्माचे प्रदेश भिन्न आहे आणि आत्म्याचे प्रदेश भिन्न आहे. आश्रवाधिकारामध्ये सांगितलं की क्रोध क्रोधात आहे, आत्मा आत्म्यात आहे. जरी एक क्षेत्रावर ते असले विद्यमान, तरी देखील त्यांची भिन्नता आश्रवाधिकारामध्ये आम्हाला सांगितलेली आहे. म्हणून हे सगळं भिन्न आहे. एका द्रव्याचा दुसऱ्या द्रव्यात कधीही प्रवेश होत नाही. निश्चय दृष्टीच्याच आश्रयाने जीवाला सम्यक्त्व म्हणजे आत्मानुभव होऊ शकतो. आणि ही दृष्टी जर आम्ही प्रधानतेने ठेवली तरच, म्हणजे त्रिकाली आत्मतत्वाची दृष्टी जेव्हा आमच्या मनामध्ये सतत राहील, आमच्या दृष्टीचा जेव्हा तो विषय बनेल, त्यालाच अवलंबन घेऊन आम्हाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होणार आहे, आत्मानुभव होऊ शकणार आहे. त्या समयात त्याचं लक्ष जे असतं ते शुद्धतेवर आहे. दुसरं काहीच त्यावेळी त्याला दिसत नाही. त्याला केवळ एक तत्व, आत्मतत्वाची शुद्धता तेवढी फक्त त्याला ज्ञात होते आणि बाकी काहीही त्याच्या दृष्टीत येत नाही. सगळं दृष्टीच्या ओझल होतं, गौण होतं. ज्ञानात ज्ञेय झळकतात आणि ज्ञेयाचे ज्ञान होते, पण ज्ञान ज्ञेयरूप होत नाही. ज्याप्रमाणे दर्पण स्वच्छ आहे, त्यात समोर असलेले पदार्थ प्रतिबिंबित होतात, पण दर्पणाचा पदार्थात प्रवेश नाही. त्याप्रमाणे ज्ञानाच्या स्वच्छता शक्तीने ज्ञेय ज्ञानाने जाणले जातात, पण ज्ञेयाला जाणल्याने ज्ञान अशुद्ध होत नाही, असाच हा ज्ञानाचा स्वभाव आहे. यावर बनारसजी दासजी लिहितात, ज्ञेयाकार ज्ञान की परिणती, पै वह ज्ञान ज्ञेय नाही होई. ज्ञेयाकार झालेली आहे, म्हटल्या गेली ज्ञेयाकार. ज्ञेयाकार म्हणजे आपण दोन तऱ्हेचे ज्ञेयाकार बघितले होते. एक परवस्तू आहे, परवस्तूचा ज्ञेयाकार. या ज्ञेयाकाराच्या निमित्ताने आमच्यामध्ये त्या वस्तूच्या आकारसहित वस्तू झळकली, हा आमच्या ज्ञानाचा ज्ञेयाकार. तर या ज्ञेयाकाराला की ज्ञेयाकार ज्ञानात ज्ञात झाले, परंतु वह ज्ञान ज्ञेय नहीं होई. ज्ञेय रूप षट द्रव्य, ज्ञेय तर साही द्रव्यांना यांनी विषय बनविलेला आहे. कारण जरी अवधी ज्ञान मनपर्यय ज्ञान केवळ रूपी पदार्थांना जाणू शकतो, पण आमचं मतिश्रुत ज्ञान मात्र साही द्रव्याला जाणण्याला समर्थ आहे. तत्वार्थ सूत्रामध्ये उमास्वामी आचार्य सूत्र ठेवतात की मतिश्रुतयोर निबंधो द्रव्येश्व सर्व पर्यायेषु. मतिश्रुताचा निबंध म्हणजे मतिश्रुत ज्ञान काय जाणतं, तर द्रव्येषु म्हणजे सर्व द्रव्यांना आणि सर्व पर्यायेषु. जर आम्ही द्रव्येषु आणि सर्व पर्यायेषु म्हटलं तर ते केवळ ज्ञान म्हणावं लागेल. आणि द्रव्येषु म्हणजे साही द्रव्यांना, पण त्याच्या काही पर्यायींना मतिश्रुत ज्ञान जाणते. म्हणून हे साही द्रव्यांना ज्ञेय बनवू शकतं. म्हणून ज्ञेय रूप षटद्रव्य भिन्न पद ज्ञान रूप आत्मा पद सोयी. ते भिन्न आहे आणि हे भिन्न आहे. ज्याने भेदभाव, त्यांनी भेदभावना करायला पाहिजे. सुविचक्षण गुण लक्षण सम्यक दृगजोई. जो सम्यक दृष्टी आहे तो विचक्षण गुणवाला आहे आणि अशा तऱ्हेने तो दोन मध्ये भेद विज्ञान करू शकतो. आणि मूर्ख कहे ज्ञानमय आकृती प्रगट कलंक. मूर्ख मात्र मिथ्या दृष्टी मात्र ज्ञानामध्ये ज्ञेयाची आकृती पाहून हा ज्ञानाचा कलंक आहे असं म्हणतो आणि त्याला काहीही हासिल होत नाही. अशा तऱ्हेने हा कलश ठेवलेला आहे. आणि यानंतर परत कलश येणार आहे 216 नंबरचा. शुद्ध द्रव्य स्वरस भवनात
किं स्वभावस्य शेष अन्यद्रव्यं भवति यदि वा तस्य किं स्वात्मभावः ज्योत्स्ना रूपं स्नपयति भुवं नैव तस्यास्ति भूमि ज्ञानं नेयं कलयति सदा नेयमस्यास्ति नैव. शुद्ध द्रव्याचे निज रसरूप म्हणजे ज्ञान रूपाने परिणमन होते. जर शुद्ध द्रव्य आहे तर शुद्ध द्रव्याचं शुद्ध रूपाने परिणमन होतं. म्हणून इतर सर्व द्रव्य काय त्याच्या स्वभावाची होतात. म्हणून काय बाकीची द्रव्य ज्ञानाची होतात का? ज्ञानामध्ये तर ज्ञानच आहे. 6 द्रव्यांना तो जाणतो म्हणून तो 6 द्रव्यांचा होत नाही. पुद्गल द्रव्यालाही तो जाणतो पण तो पुद्गल द्रव्याचा होत नाही. किंवा तो शुद्ध स्वभाव काय अन्य द्रव्याचा होऊ शकतो. म्हणजे परमार्थाने 2 अत्यंत भिन्न द्रव्याचा परस्पर संबंध नाही. ज्योत्स्ना आपल्या चांदण्यांनी सगळ्या पृथ्वीला स्नपयती स्नान घालते. म्हणून पृथ्वी काय चंद्रिकेची होते. चंद्र तर आपल्या जागी आहे त्याचं चांदणं देखील तिच्यामध्येच विद्यमान आहे. पण त्या चंद्राच्या प्रकाशाने संपूर्ण पृथ्वीला जणू स्नपन केलं अशा तऱ्हेची ती पृथ्वी स्वच्छ पांढऱ्या रंगाची दिसते. म्हणून चंद्रिकेची पृथ्वी झाली का हा प्रश्न विचारलेला आहे. अर्थात नाही. तत्वज्ञान निरंतर ज्ञेयास जाणते म्हणून ज्ञेय ज्ञानाचे कदापि होत नाही. शुद्ध द्रव्यार्थिक नयाने नय विवक्षा सर्वत्र प्रधान आहे. गाथात जरी मूळ ओरिजिनल अमृतचंद्र आचार्यांनी नय विवक्षेचं कथन केलं नाही तरी आम्हाला समजताना नय विवक्षेनीच कथन लावून घ्यावं लागतं. जयसेन आचार्यांनी कुठे कुठे नयाचे भेद केलेले आहे. परंतु कोणतं वाक्य कोणत्या नयाचं आहे कोणत्या दृष्टिकोनातून मांडलेलं आहे हे आम्हाला सर्वत्र सजगतेने बघावं लागतं. म्हणून या ठिकाणी शुद्ध द्रव्यार्थिक नयाने कोणत्याही द्रव्याचा स्वभाव अन्य कोणत्याही द्रव्यरूप होत नाही. चंद्रिका पृथ्वीतल उजळून टाकते म्हणून पृथ्वी चंद्रिकेची किंचितही होत नाही. आत्म्याचा स्वभाव ज्ञानमय आहे. त्याच्या स्वच्छतेमुळे ज्ञेय स्वयमेव ज्ञानात झळकतात. तथापि त्या ज्ञेयांचा ज्ञानामध्ये प्रवेश असत नाही. असा हा सहज ज्ञेय ज्ञायक संबंध त्या ठिकाणी आहे आणि हा ज्ञेय ज्ञायक संबंध आहे आणि त्यामुळे आमचं ज्ञान काही अशुद्ध होत नाही. ते स्वयं आपल्या स्वपरशक्तीच्या माध्यमातून ज्ञेयाला देखील जाणण्याचं कार्य करत आहे. यावर उद्याला आपण परत बघणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवच्छायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.